बोल. मी दिलीप वाघमारे सांगू इच्छितो की लोणंद एस टी बसस्थानकमध्ये समस्येच्या विळख्यामध्ये सातत्याने गेले अनेक वर्ष या ठिकाणी गैरसोय सर्व प्रकारचे आहे. आणि आज रोजी बसस्थानकमध्ये आढावा घेतला असता दगडगोटे, मातीची धूळ, अतिक्रमण, इतर फोर व्हीलर, टू व्हीलर धारकांची गैरसोय यामुळं येथील वाहतूक नियंत्रक हे बिनकामाचे वाहतूक नियंत्रक आहेत. इथं दरारा बसस्थानकमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचा नसल्यामुळं हे सगळं आंधळं जळतंय, कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था या बसस्थानकची झालेली आहे. आणि या गैरसोयीबद्दल खंडाळा पारगाव आगाराचे व्यवस्थापक, मॅनेजर व इतर अधिकारी या ठिकाणी तातडीने भेट देऊन गैरसोय टाळावी आणि प्रवाशांच्या सुखसोयी दिवसेंदिवस ज्या समस्येच्या गर्तेमध्ये आहेत त्यातून बाहेर पडून प्रवासी त्यांना बसण्याची जागा नाही व्यवस्थित, त्याचबरोबर बसस्थानक गळत आहे, त्याची डागडुगी झाली नाही, सुलभ शौचालयामध्ये स्वच्छता नाही आणि त्याचबरोबर कचऱ्याचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकारी येतात जातात पण या मूलभूत गरजा प्रवासी वर्गाला मिळत नसल्यामुळं हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आणि नवीन जे बसस्थानक कामकाज युद्ध पातळी जे सुरू झालेलं आहे त्या बसस्थानकचं सुद्धा आम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध करून या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. त्यामुळेच हा बसस्थानकचा नूतन प्रश्न मार्गी लागलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रवासी वर्गांना आगामी आता नवीन वर्ष येत आहे, पिण्याच्या पाण्यापासून त्याचबरोबर स्वच्छता आणि वडापच्या गाड्या असो, इतर फोर व्हीलर असो, ह्या गाड्या बसस्थानकमध्ये न येता वाहतूक नियंत्रकांनी बेजबाबदारपणे वागू नये. आणि असं जर झालं सातत्याने तर प्रवासी वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.